नमस्कार, कविताची पाकशाळा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत। आज आपल्या किचनमध्ये आपण बनवत आहोत खुसखुशीत असे पट्टीचे समोसे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण सारण बनवून घेऊया। तर त्यासाठी इथे मी 1 कप पनीर घेतला आहे, त्यानंतर 1 कप प्रोसेस चीज घेतला आहे, अर्धा कप बॉइल्ड कॉर्न घेतले आहेत, पाव कप शिमला मिरची बारीक कट करून घेतली आहे, त्यानंतर 2 चमचे अद्रक आणि मिरचीची पेस्ट करून घेतली आहे, 2 टेबलस्पून चिली फ्लेक्स घेतले आहेत आणि 1 चमचा मिक्स हर्ब घालून घेतला आहे। तसंच चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घेऊया, थोडीशी कोथिंबीर। आता हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत। शक्यतो सर्व पदार्थ सुकेच वापरा, जसं पनीर पाण्यातून काढून लगेच किसू नका, त्याला थोडंसं सुक्क होऊ द्या। त्यानंतर मिरची आणि अद्रकच्या पेस्टमध्ये बिना पाणी घालता सुक्कीच वाटून घ्या। तर इथे आता आपलं सारण तयार झालं आहे। आता आपण स्लरी तयार करून घेऊया। तर इथे मैदा आणि थोडंसं त्यात पाणी घालून अशा प्रकारे आपल्याला स्लरी तयार करून घ्यायची आहे। स्लरी तयार करण्यासाठी 3 ते 4 चमचे मैदा आणि 3 ते 4 चमचे पाणी अशा प्रकारे आपल्याला स्लरी तयार करून आता आपण समोसे करायला घेऊया। तर इथे समोसा पट्टी बाजारात मिळतात, त्या रेडीमेडच आणल्या आहेत। तर इथे दाखवल्याप्रमाणे सर्वात प्रथम आपल्याला व्ही शेप करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूची पट्टी उचलून पुन्हा त्या पट्टीवर अशा प्रकारे स्लरी लावून चिटकवून घ्यायची आहे। आता पट्टी पलटून घेतल्यावर तुम्हाला इथे कोन तयार झालेला दिसेल। तर आता ह्यामध्ये आपल्याला साधारण 1 चमचा सारण भरून घ्यायचं आहे। सारण भरून झाल्यानंतर आता त्यामध्ये आपल्याला एका बाजूला स्लरी लावून घ्यायची आहे। कोन अशा प्रकारे हातामध्ये पकडून तुम्ही स्लरी लावून घ्या आणि वरची पट्टी त्या समोस्यावर हळूच ठेवून घ्या। त्यावेळेस आपला तो कॉर्नर बंद झाला पाहिजे, अशा पद्धतीने ती पट्टी चिटकवून घ्या। आता पुन्हा समोसा उलट्या बाजूने पलटी करून दुसऱ्या बाजूला स्लरी लावून घ्या आणि ती सुद्धा तो कॉर्नर बंद होईल अशा हिशोबाने ती पट्टी चिटकवून घ्या आणि उरलेली पट्टी त्या साईडला समोसा पुन्हा पलटी करून चिटकवून घ्या। तर इथे तुम्ही पाहू शकता आपला मस्त त्रिकोणी समोसा तयार झालेला आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला सगळे समोसे तयार करून घ्यायचे आहेत। मी अजून एक समोसा तुम्हाला करून दाखवते। सुरुवातीला जर तुम्हाला समोसा करायला जमत नसेल तर आतमध्ये सारण कमी भरा, त्यामुळे तुम्हाला समोसा करणे सोपं जाईल। तर इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व समोसे करून घेतले आहेत। आता आपण ते तळून घेऊया। तर इथे मी एका कढईत तेल गरम करत ठेवलं आहे। तेल गरम झाल्यानंतर गॅस लो टू मीडियम फ्लेमवर ठेवून आपल्याला समोसे तळून घ्यायचे आहेत। साधारण 2 ते 3 मिनिटं एका साइडने आपल्याला ते समोसे तळून घ्यायचे आहेत। आता 3 मिनिटांनंतर ते एका बाजूने चांगले ब्राऊन झाल्यावर आता ते आपण दुसऱ्या बाजूने पलटी करून तळून घेऊयात आणि पुन्हा दुसऱ्या बाजूला सुद्धा 3 मिनिटांनी आपल्याला ते चेक करायचे आहे। तर सुरुवातीपासून आतापर्यंत साधारण 6 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता आपले समोसे चांगले तळून झाले आहेत। आता आपण ते काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे सर्व समोसे तळून घेऊया। इथे मी सर्व समोसे तळून घेतले आहेत
आता आपण ते सर्व करूया। तर तुम्ही पाहू शकता किती मस्त खुसखुशीत असे आपले समोसे तयार झाले आहेत आणि आतलं चीजही चांगलं मेल्ट झालं आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राईब करा।